नमस्कार मित्रांनो, पोलीस भरतीची लेखी परीक्षा अगदी जवळ आली आहे आणि अशा यावेळी योग्य रिव्हिजन खूप गरजेचे असते. म्हणूनच आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत 100 अतिमहत्त्वाचे प्रश्न, जे परीक्षेत हमखास विचारले जाणारे प्रश्न आहेत. जलद रिव्हिजनसाठी उपयुक्त ऑनलाईन जीकेचे प्रश्न आहेत आणि नव्या पॅटर्ननुसार निवडलेले प्रश्न आम्ही तयार केलेले आहेत. आत्मविश्वास वाढवणारी तयारी जी आहे, जर तुम्ही महाराष्ट्र पोलीस भरती 2026साठी तयारी करत असाल तर हा पाठ तुमच्यासाठी खूपच उपयोगी ठरणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे, हिंगोली शहर कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे? हिंगोली शहर हे कयाधू नदीकाठावर वसलेले आहे. नागपूर शहर कोणत्या नदीकाठावर आहे? नागपूर शहर नाग नदीकाठावर आहे. धुळे शहर कोणत्या नदीकाठावर आहे? धुळे शहर पांझरा नदीकाठावर आहे. जालना हे शहर कोणत्या नदीकाठावर आहे? कुंडलिका नदीकाठावर आहे. चंद्रपूर शहर कोणत्या नदीकाठावर आहे? चंद्रपूर हे इरई नदीकाठावर आहे. भुसावळ शहर कोणत्या नदीकाठावर आहे? भुसावळ शहर हे तापी नदीकाठावर आहे. धाराशिव शहर कोणत्या नदीकाठावर आहे? धाराशिव भोगावती नदीकाठावर आहे. अकोला हे शहर कोणत्या नदीकाठावर आहे? अकोला हे मोरणा नदीकाठावर आहे. कृष्णा नदीकाठावरील शहरे आहेत वाई, कराड, सांगली, मिरज, औदुंबर आणि नरसोबाची वाडी. महाराष्ट्रातील वनक्षेत्राचे भौगोलिक क्षेत्राचे असणारे प्रमाण किती आहे? 20.1% हे प्रमाण आहे. प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्र राज्याच्या वन विभागाचे मुख्यालय कुठे आहे? महाराष्ट्र राज्याच्या वन विभागाचे मुख्यालय नागपूर येथे आहे. महाराष्ट्रात सर्वात वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता? गडचिरोली हा सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता? लातूर. महाराष्ट्रात सर्वात कमी वनक्षेत्राचा शहरी जिल्हा कोणता? मुंबई शहर. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती? मुंबई ही महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका आहे. महाराष्ट्रात एकूण किती महानगरपालिका आहेत? महाराष्ट्रात एकूण 29 महानगरपालिका आहेत. 29वी महानगरपालिका कोणती? जालना ही 29वी महानगरपालिका आहे. समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव कोणते? समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव जांब आहे. भारतीय राज्यघटनेच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? भारतीय राज्यघटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरमचे रचनाकार कोण? वंदे मातरमचे रचनाकार बंकिमचंद्र चटर्जी आहेत. प्रश्न क्रमांक 21. उस्मानाबादी ही जात कोणत्या जनावराची आहे? उस्मानाबादी ही जात शेळी या जनावराची आहे. महाभारत काव्य ग्रंथाचे लेखक कोण आहेत? महाभारत काव्य ग्रंथाचे लेखक व्यासमुनी आहेत. 1 मे 1999 रोजी महाराष्ट्रात कोणत्या 2 जिल्ह्यांची निर्मिती झाली? हिंगोली व गोंदिया जिल्ह्यांची निर्मिती झाली 1 मे 1999 रोजी. महत्त्वाच्या निगेटिव्ह जतन करण्यासाठी काय काळजी घ्यावी? पेपरच्या पाकिटात ठेवावी. लॅबमध्ये ज्या मशीनद्वारे फोटो प्रिंट तयार होते त्या मशीनला काय म्हणतात? प्रिंटर असे म्हणतात. गोदावरी नदीचा उगम कुठे होतो? गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर येथे होतो. कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? कोयना धरण सातारा जिल्ह्यामध्ये आहे. मराठवाड्यात एकूण किती जिल्ह्यांची संख्या आहे? मराठवाड्यात एकूण 8 जिल्ह्यांची संख्या. गोदावरी नदीवर कोणते धरण आहे? गोदावरी नदीवर जायकवाडी धरण आहे. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 31. केळीसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? केळीसाठी जळगाव जिल्हा प्रसिद्ध आहे. वेरूळ व अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? वेरूळ व अजिंठा लेणी औरंगाबाद जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. पुढचा प्रश्न. जगातील सर्वात लांब नदी कोणती? जगातील सर्वात लांब नदी नाईल नदी आहे. नांदेड शहर कोणत्या नदीकाठावर आहे? नांदेड शहर गोदावरी नदीकाठावर आहे. श्री क्षेत्र माहूर कोणत्या जिल्ह्यात आहे? माहूर हे नांदेड जिल्ह्यात आहे. वर्धा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? वर्धा नदी वर्धा जिल्ह्यातून वाहते. शक्तिस्थळ हे कोणत्या भारतीय नेत्याचे
समाधीस्थळ आहे. इंदिरा गांधी यांचे समाधीस्थळ आहे. सामाजिक न्याय दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? 26 जूनला सामाजिक न्याय दिन साजरा करतात. गोलफिटा काव्यसंग्रहाचे कवी कोण आहेत? गोलफिटा काव्यसंग्रहाचे कवी नामदेव ढसाळे आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 41. मराठवाडा कृषी विद्यापीठाला नुकतेच कोणाचे नाव देण्यात आले आहेत? वसंतराव नाईक यांचे नाव देण्यात आले आहेत. विदर्भातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे? यवतमाळ येथे आहे. अंबाझरी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? अंबाझरी हे ठिकाण नागपूर या जिल्ह्यात आहे. आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? आंबोली सिंधुदुर्गमध्ये आहे. इगतपुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिकमध्ये आहे. लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? लोणावळा पुणेमध्ये आहे. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? महाबळेश्वर हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे. पन्हाळा थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? कोल्हापूरमध्ये आहे. पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारामध्ये आहे. पालरावेर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? पालरावेर हे जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 51. भीमाशंकर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? भीमाशंकर हे थंड हवेचे ठिकाण पुणे जिल्ह्यामध्ये आहे. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यामध्ये आहे. मोखाडा सूर्यमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? मोखाडा सूर्यमाळ हे ठिकाण पालघर जिल्ह्यामध्ये आहे. येडशी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? येडशी हे थंड हवेचे ठिकाण धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे. अंबेजोगाई हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? अंबेजोगाई हे थंड हवेचे ठिकाण बीड या जिल्ह्यात आहे. म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्राचे मुख्य वन संरक्षण कार्यालय कुठे आहे? महाराष्ट्राचे मुख्य वन संरक्षण कार्यालय नागपूर येथे आहे. संत्री उत्पादक जिल्हा कोणता? संत्री उत्पादक जिल्हा आपला नागपूर आहे. केळी उत्पादक जिल्हा कोणता? केळी उत्पादक जिल्हा जळगाव आहे. ज्वारीचे कोठार कोणत्या जिल्ह्याला म्हणतात? ज्वारीचे कोठार सोलापूर जिल्ह्याला म्हणतात. पुढचा प्रश्न क्रमांक 61. द्राक्ष उत्पादनासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध जिल्हे कोणते आहे? सांगली व नाशिक हे द्राक्ष उत्पादनासाठी महाराष्ट्रातील जिल्हे आहेत. खांदेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? खांदेरी किल्ला रायगड जिल्ह्यामध्ये आहे. कर्नाळा पक्षी अभयारण्य कुठे आहे? कर्नाळा रायगडमध्ये आहे. अर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? अर्नाळा पक्षी अभयारण्य पालघर जिल्ह्यामध्ये आहे. नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? नरनाळा किल्ला अकोला जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्रात पंचायत राजची सुरुवात कधी झाली? महाराष्ट्रात पंचायत राजची सुरुवात 1 मे 1962ला झाली. अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कुठे घेतले जाते? अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात राजेवाडी येथे घेतले जाते. महाराष्ट्रातील सर्वात उंच पूल कोणता? जो कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी जवळ आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच पूल कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी जवळ हा पानवड येथे आहे. पैठण्या व शालूसाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते? पैठण्या व शालूसाठी प्रसिद्ध ठिकाण पैठण छत्रपती संभाजीनगर येथे आहे. सर्व धर्मीयांचे दैवत अशी ख्याती आहे शिर्डी. पुढचा प्रश्न. कोकणची उत्तर व दक्षिण सीमा कोणत्या नद्यांनी निश्चित केली? दमण, गंगा व तेरेखोल नद्यांनी कोकणची उत्तर व दक्षिण सीमा निश्चित केली. रामदासांनी स्थापन केलेली सर्वात जास्त मारुतीची स्थळे कोणत्या जिल्ह्यात आहे? रामदासांनी स्थापन केलेली मारुतीची सर्वात जास्त स्थळे सातारा जिल्ह्यामध्ये आहे. ग्रामसेवक व ग्रामसेविका यांचे प्रशिक्षण केंद्र कुठे आहे? मांजरी पुणे येथे ग्रामसेवक व ग्रामसेविका यांचे प्रशिक्षण केंद्र आहे. भारतातील सर्वात प्राचीन लेणी कोणती? भारतातील सर्वात प्राचीन लेणी पितळखोरा, जी छत्रपती संभाजीनगर येथे आहे. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे मुख्यालय कुठे आहे? महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे मुख्यालय पुणेमध्ये आहे. महाराष्ट्रातील कोणते शहर हिमरू शालेसाठी प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रातील
हिमृशालेसाठी प्रसिद्ध छत्रपती संभाजीनगर हे शहर आहे. कोणत्या शहरास 52 दरवाजांचे शहर म्हणतात? 52 दरवाजांचे शहर आपण छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याला म्हणतो. शिर्डी पवित्र स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? शिर्डी पवित्र स्थळ राहता तालुका अहिल्यानगर येथे आहे. भीमा नदीने पंढरपूर येथे चंद्राकार वळण घेतल्याने त्या नदीस काय नाव पडले? चंद्रभागा असे नाव पडले. महालक्ष्मी मंदिर रंकाळा तलाव हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? महालक्ष्मी मंदिर रंकाळा तलाव हे ठिकाण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 81. सांगली जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी नागपंचमीस मोठी यात्रा भरते? 32 शिराळा येथे सांगली जिल्ह्यातील नागपंचमीस मोठी यात्रा भरते. नंतर आहे सातारा जिल्ह्यातील मांढरदेवी या ठिकाणी कळसुबाईची मोठी यात्रा भरते. हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? वाई सातारा या ठिकाणी आहे. गेटवे ऑफ इंडिया आणि चैत्यभूमी आंबेडकर चैत्यभूमी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? मुंबई येथे आहे. महाराष्ट्रातील सर्वात जास्त पावसाचा जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील सर्वात जास्त पावसाचा जिल्हा सिंधुदुर्ग आहे. महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा सोलापूर आहे. महाराष्ट्राच्या पर्जन्याचा विभाग निहाय विचार केला तर सर्वात जास्त पाऊस कोणत्या विभागात पडतो? कोकण या विभागात पडतो. महाराष्ट्राच्या पर्जन्याचा विभाग निहाय विचार केला तर सर्वात कमी पाऊस आपल्याला मराठवाड्यात पाहायला मिळतो. महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते? महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल श्री प्रकाश होते. महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प कुठे उभारला गेला? महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प चंद्रपूर येथे उभारला गेला. महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र कुठे आहे? महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र मुंबई येथे आहे. पुढचा प्रश्न. विदर्भाचे नंदनवन म्हणून कोणते थंड हवेचे ठिकाण ओळखले जाते? विदर्भाचे नंदनवन म्हणून चिखलदरा याला ओळखले जाते. रत्नागिरी जिल्ह्याचे महाबळेश्वर कोणत्या जिल्ह्याला म्हणतात? दापोली याला म्हणतात. महाराष्ट्राच्या वायव्य सीमेवरून कोणती नदी वाहते? महाराष्ट्राच्या वायव्य सीमेवरून नर्मदा नदी वाहते. मनसर टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे? मनसर टेकड्या नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. शेतीची अवजारे व ऑइल इंजिन्ससाठी प्रसिद्ध असणारे किर्लोस्करवाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? किर्लोस्करवाडी हे ठिकाण सांगली जिल्ह्यात आहे. कोणते शहर पितळी भांडी बनवण्यास परंपरागत व्यवसाय प्रसिद्ध आहे? कोणते शहर पितळी भांडी बनवण्यास परंपरागत प्रसिद्ध आहे? भंडारा हे शहर. खनिज संपत्तीकरिता महाराष्ट्रातील कोणता विभाग सर्वाधिक समृद्ध आहे? खनिज संपत्तीकरिता महाराष्ट्रातील विदर्भ हा विभाग अधिक समृद्ध आहे. महाराष्ट्रातील कोणता विभाग पूर्वी निजामांच्या राज्यात होता? महाराष्ट्रातील मराठवाडा हा विभाग निजामांच्या राज्यात होता. समुद्रात खडकावर बनलेला मरोड जंजिरा हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात मोडतो? मरोड जंजिरा हा किल्ला रायगड या जिल्ह्यात मोडतो. महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या वने कोणती? महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या वने पानझडी व वृक्षांची वने आहेत. मित्रांनो, याच्या 100 महत्त्वाच्या प्रश्नांचा पाठ इथे संपतो. ही सगळी प्रश्नसंचिका तुमच्या लेखी परीक्षेसाठी खूपच उपयुक्त ठरेल. यामुळे पुन्हा पुन्हा रिव्हिजन नक्की करा. जर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयोगी ठरला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. कारण पुढील पार्टमध्ये आपण आणखी अतिमहत्त्वाचे परीक्षाभिमुख प्रश्न घेऊन येणार आहोत. लक्षात ठेवा, मेहनत, सातत्य आणि योग्य मार्गदर्शन हेच यशाचं गुपित आहे. पोलीस भरती 2024मध्ये यश मिळवण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत. पुन्हा भेटूया पुढील पार्टमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा, जिद्द ठेवा.
आणि स्वप्नावर विश्वास ठेवा. जय हिंद.